धनंजय देशमुखांनी घेतली नामदेव शास्त्रींची भेट। आरोपींच्या गुन्ह्याचे पुरावे केले सादर। भगवानगडावर मुलगी वैभवी देशमुख भाऊक, तर माझा आरोपींना पाठिंबा नाही, जातीय सलोखा राखून न्याय मिळावा, नामदेव शास्त्रींची प्रतिक्रिया। संजय राऊतांचा सामनातून मोठा गौप्यस्फोट। भाजपची एकनाथ शिंदेंवर पाळत, शिंदेंचे फोनही टॅप। फडणवीस 2.5 वर्षाचं उट्ट आता शिंदेंवर काढतायत। सामनामधून भाष्य। अहिल्यानगरमध्ये आज रंगणार महाराष्ट्र केसरीचा थरार। गादी विभागात शिवराज राक्षे विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ, तर माती विभागात महेंद्र गायकवाड विरुद्ध साकेत यादव असा होणार सामना। नाशिकमध्ये लक्झरी बसला भीषण अपघात। बस थेट 200 फूट दरीत कोसळली। 7 जण जागीच ठार, तर 15 जणांची प्रकृती चिंताजनक। चालकानं दारू प्यायल्याचा प्रवाशांचा आरोप। पुण्यातील एबीसी रोडवरील पबमध्ये 2 गटात हाणामारी। 4 ते 5 जणांना गंभीर दुखापत। मारहाणीचा व्हिडिओ तुफान व्हायरल। नवीन पनवेलमध्ये ब्रेकअप नंतर तरुणीची घरात घुसून हत्या। तरुणीच्या गळ्यावर चाकूचे वार करून तरुणाचाही आत्महत्येचा प्रयत्न। पोलिसांकडून आरोपी निकेश शिंदेला अटक। बुलढाण्याच्या शेगाव मंदिर परिसरात व्यावसायिकाची दादागिरी। डॉक्टर दाम्पत्याला मारहाण। भाविकांमध्ये संताप। परिसरातील अनधिकृत दुकानं हटवण्याची मागणी। पंढरपूरमध्ये वसंत पंचमीनिमित्त विठ्ठल रुक्मिणीचा शाही विवाह सोहळा संपन्न। यंदा बंगळुरूहून आला देवाचा विवाह पोशाख। विवाह सोहळ्याला भाविकांची मोठी गर्दी। सध्या जो धर्माच्या बरोबर राहील तोच जिवंत राहील, जो धर्माच्या विरोधात त्याचं काही खरं नाही। जळगावात मंत्री गुलाबराव पाटलांचं खळबळजनक वक्तव्य।